घेतले मला मान्य आहे ते, पण जी मोजमाप तुम्हाला दिसतच नाही. मी काय स्पष्टीकरण दिलेलं, माझी मागणीच तशी होती आपल्या विभागाकडे पण, आणि व्हिडिओनी तसं पत्र दिलं होतं की मला माहिती देताना विटा किती लागल्या, किती ब्रास विटा लागल्या, किती कडी, किती एक ब्रास कडी लागली. नाही 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 सर, चालू राहू द्या. मला अधिकार आहे आणि सगळ्यांसाठी ना सर. तुमच्या पण महत्वाचं ऐका ना सर, मी काय बोलतो, मला महत्वाचं काय वाटतं माहितीये का, हे कारण मला नुसतं फिरवलं जाते. मला फिरवू नका ना तुम्ही. हे एमबीओची मापे यांच्याकडे नव्हती, हे यांनी स्पष्ट केलेले. ते बंद सरांनी पण कशाला सर बंद करता सर, कशाला? मला जे बोलायचं ते बोलू द्या, त्याच्यावर उत्तर द्या ना. अरे उत्तर देतो ना मग मी तुम्हाला काय बोलतो, तुम्ही कशाला रेकॉर्ड ऐका ना सर, मी तुम्हाला काही ब्रश शब्द वापरतो का? माझी मागणी नको का पूर्ण करायला? तुम्हाला उत्तर देतो ना मी. काय बोलतो, माझं ऐकून तर घ्या ना पहिला. जर हे बोलतात माणूस सरांनी समोरासमोर मोजमाप घेतलं, जी वास्तू दिसते, हा टेबल आहे, हे दिसतो, याचा वरचं माप घेतलं, इंटरनल माप जे कॉलम आहे, बीम आहे, त्याची माप तुमच्याकडे नसताना तुम्ही ती कशी काय अधोरेखित केली तुमच्याकडे? ही एमबी तुम्ही जशीच्या तशी मला उतरवून परत देताय, हे चुकीचं नाहीये. तुमच्याकडे जमिनीच्या आतील माप नाहीये, तुम्ही माझ्यासमोर खोदकाम केलं नाही, ती माप कशी काय आली? चला ते पण जाऊ द्या. जर एखाद्या वास्तूला तुम्ही दरवाजा लावता, खिडक्या लावता, जे काय नळ वगैरे फिटिंग करता, त्याची जीएसटी बिल असतात, त्याच्यावर तुम्ही मूल्यांकन करता ना. मग ते नसताना तुम्ही मूल्यांकन केलं कसं? हे सरळ सरळ मला फिरवण्याचं काम चालू आहे. आणि हे पण तसंच सांगतात, आम्ही आमच्या माणसावर विश्वास ठेवतो. म्हणजे तुमचा माणूस काय पण चुकीचं लिहून देईल ते तुम्ही आम्हाला लिहून देणार का? त्याच्यावर सह्या करून देता सरळ सरळ? तुमच्याकडे मापन नाही, तुम्ही कशी काय मापन दिली आम्हाला ती? तुम्ही सरळ सरळ हे आणि एमबी आणि त्यांनी दिलेलं मूल्यांकन माणूस सरांनी मॅच झालं पूर्ण. कसं मॅच झालं? म्हणजे एखादा माणूस जर धावपळ करतो तर त्याला अजून धावपळ करायला लावायची. अशा प्रकारची तुमची कामं चाललेली आहेत. ते एकदा तपासून घ्या. मी मागणी केली सर. बघा, माझं प्राथमिक मत काय होतं, मी व्हिडिओ सरांना बोलत होतो, तुम्ही इथपर्यंत जाऊ नका, कारण ही जी निधी आहे ती ग्रामपंचायतची वापरलेली आहे. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुम्ही पंचायत समितीचे इंजिनियर पाठवा, त्यांच्याकडून मोजमाप घ्या, ते करतील ना सगळं परीक्षण. नाही बोलतो आता जर काम जर त्यांनी केलंय सर्व शिक्षावाल्यांनी, तर त्यांच्याकडूनच झालं पाहिजे. काम मंजूर कोणी केलेले? ग्रामपंचायतनी. निधी ग्रामपंचायत. ही माझी नुसती धावपळ आहे सर. 6 महिन्यापासून धावतो मी. कदम साहेब तुम्ही आणि मी परत मागणी केलेली आहे सर माझ्या पत्रामध्ये, हे पत्र वाचून घ्या की मला पत्र द्या तसं की मी येतोय म्हणून, आणि तसं एक पत्र व्हिडिओना पण द्या, म्हणजे त्या हिशोबाने ते लोक पत्र द्यायला तेवढा माणूस नाही टाईप करायला. बघा सर, मग हे कुठेतरी चुकीचं होईल ना. 11 चुकीचं काय, 11 तारखेला नाही आले तर मग बोला ना. नाही तसं नाही. आता मी मागणी केली की ते खोदकाम करून व्हावं. तुम्ही वरच्यावर माप घ्याल, तसं कसं जमेल? खोदकाम करून करायला पाहिजे. ग्रामपंचायत लागेल, 2 लेबर लोक असेल तेव्हा जे काय झालं ते चेक करता येईल तिथे खोदून. ट्रान्सपिट घेतात, त्याचा एवढा मोठा विषय नाही. पण हे वारंवार होता कामा नाही, कारण हे काम 4 लाखामध्ये बसणार नाही हे मला पण माहिती, कारण मी स्वतः अभियंता आहे, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. मी कामं घेतो, कामं करतो. तुम्हाला ते विटावर क्वांटिटी काढून घ्या. पण तुमच्याकडून पाहिजे ना मला. तुमच्याकडून अधोरेखित झालं तर मला त्यांच्यावर कारवाई करता येईल, ज्यांनी केलं त्यांच्यावर. तुमच्या पण सह्या आहेत सर त्याच्यावर. हा, त्याचं ते ठीक आहे दादा, बंद करा.